नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सध्या स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीचा गुरुचरित्र सप्ताह चालू झालेला आहे. हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 30 तारखेचा. 30 एप्रिल ते 6 मे असा सप्ताह कालावधी असणार आहे आणि या कालावधीमध्ये गुरुचरित्र वाचन होणार आहे. आणि मी माझ्या घरामध्ये गुरुचरित्र चालू केलेलं आहे. तसं तर केंद्रामधून देखील आवाहन झालं होतं की केंद्रामध्ये देखील भरपूर लोक संख्येने बसलेले आहेत गुरुचरित्र वाचण्यासाठी आणि यागासाठी, प्रहरासाठी. पण माझ्या घरी वयस्कर असल्यामुळे लोक मला तितकंसं जाणं होत नाही, तितका वेळ देणं होत नाही. म्हणून मी जमेल त्या वेळेमध्ये गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा घरी करते आणि तीच आज मी तुमच्यासाठी थोडीफार शूट केलेलं आहे, ती दैनंदिनी. आणि आणखीन एक सप्ताह चालू होणार आहे म्हटल्यावर मनात अशी इच्छा आली होती की महाराजांना घरी घेऊन यायचं. म्हणजे बरीच वर्ष मी सेवेत आहे, पण आम्ही फोटोची पूजा करत होतो आणि छोटीशी मूर्ती होती, त्याला अभिषेक घालत होतो. अगदी छोटी होती आणि त्या मूर्तीला देखील 26-27 वर्ष होऊन गेली होती आणि मला थोडीसं मोठ्या आकारामध्ये महाराजांची मूर्ती हवी होती. आणि त्या मूर्तीसाठी बरेच नियम आहेत असं फार ऐकण्यात यायचं. मग कुठेतरी थोडीशी भीती वाटायची की ते नियम आपल्याला होतील की नाही, जमेल की नाही. म्हणून पण ह्या सप्ताहाच्या वेळेस मात्र धाडस केलं आणि आम्ही थोडंसं निर्णयच घेतला की अक्कलकोटवरून महाराजांना घरी आणायचा आणि निघालो रविवारी अक्कलकोटला महाराजांना घरी आणण्यासाठी. तसं तर आम्हाला वाटलं होतं की आम्हाला आरती मिळणार नाही, कारण आम्हाला रस्ता पण खराब लागला, ट्रॅफिक पण लागलं. पण अचानक आम्ही 11:15च्या दरम्यान अक्कलकोटच्या मंदिराजवळ पोहोचलो आणि तिथून अचानक समोरून एक व्यक्ती आला आणि त्यांनी आम्हाला म्हणाले की चला तुम्हाला पटकन आरतीसाठी घेऊन जातो मी. मग थोडंसं आम्ही पण कन्फ्यूज झालो की हा अनोळखी व्यक्ती आणि कसं विश्वास तरी ना ठेवायचा म्हणून. पण एकच सेकंद, दुसऱ्या सेकंदाला म्हटलं चला महाराजांच्या दरबारात आहोत, कोण आपल्याला कशाला फसवणार आहे. मग त्या व्यक्तीने आम्हाला मंडपामध्ये आरतीपर्यंत पोहोचवलं. आम्ही गेल्यानंतर एक 2 ते 3 मिनटातच आरती चालू झाली. आम्ही आरतीला तिथे मंडपामध्ये होतो, पण प्रत्यक्ष महाराजांच्या समोर नाही, साईडला उभे होतो, कारण प्रचंड प्रमाणात गर्दी होती. सध्या सुट्ट्या चालू आहेत, रविवार पण होता त्यामुळे. आणि जी मध्ये आरती चालू असते त्याचं CCTV फुटेज बाहेरच्या मंडपामध्ये दिसतं स्क्रीनवरती. तिथे आम्ही आरती पाहिली आणि ते मी मोबाईलमध्ये शूट करत होते आणि माझा मोबाईलचा कॅमेरा चालू होता. आणि त्याच वेळेस आरती झाल्यानंतर तिथे प्रसाद वाटप देखील चालू होतं, तर तो प्रसाद देखील आम्हाला मिळाला. त्यानंतर एक अशी अचानक घटना घडली की आम्हाला असं अंगावर शहारे येणारा अनुभव आला की आपल्याला साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलेलं आहे आणि महाराज येत आहेत आपल्या घराकडे आपल्यासोबत. म्हणून तो आनंद जो होता ना, आता तो माझ्या आवाजात तुम्हाला तो फील होत असेल, त्याचं देखील माझ्याकडून शूट झालेलं आहे अचानकपणे. ते काय आहे ते मी पुढे सांगते. चला त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात बघूया. दिवसाची सुरुवातच झाली होती पहाटे 4:30 वाजता, कारण ते वेध लागले होते आदल्या दिवशीपासून की उद्या गुरुचरित्र आहे. तर हे आहे माझ्या सासूबाईंच्या रूममधलं मोठं घड्याळ. त्यांच्यासाठी आम्ही मोठ्या आकड्यातलं घेतलेलं आहे बरं का, कारण त्यांना दिसावं किती वाजतात ते, आणि ते आम्ही खाली ठेवलेलं आहे. मी खास तेवढ्यासाठी शूट केलं की किती वाजता माझी सुरुवात झाली. उठलोत आम्ही तर 4:30 वाजता बरोबर आम्ही उठलो. त्यानंतर घर अंगण साफ करणे, परत फरशा सगळ्या पुसून घेतल्या. नंतर टॉयलेट बाथरूम क्लीन करणे, म्हणजे सकाळी आंघोळीच्या अगोदर. हा नियम मी गुरुचरित्र आणि दुर्गा सप्तशतीच्या वेळेस कटाक्षाने पाळते. आणि नंतर सगळ्या अंगणामध्ये पाणी मारून घेतलं, सगळं अंगण स्वच्छ साफ केलं. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये अंगणं फार मोठी आहेत, जसं शहरांमध्ये खूप छोटे छोटे असतात, इकडे ग्रामीण भागात मोठे मोठे अंगण आहेत. सगळीकडे पाणी मारून घेतलं आणि छान मस्त असं स्नान करून तयार झाले. शक्यतो मी गुरुचरित्रामध्ये पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी जमेल तसं बरं का, आता ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी करा. पिवळा आणि केशरी रंग जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करते. तर पिवळ्या रंगाची साडी मी कालच काढून ठेवली होती की पहिल्या दिवशी पिवळाच वस्त्र घालायचं म्हणून. आणि नाही जमलं तर आपण जे धुतलेले वस्त्र घालतो नेहमी आपली देवपूजा करताना, ते देखील घातले तरी काही हरकत नाही. तर ही पिवळी साडी आणि मस्त तयार झाल्यानंतर जेव्हाही मी ही क्लिप घेतली, म्हणजे सकाळचे 5:45च्या दरम्यान झाले होते माझं सगळं आवरल्यानंतर. इतकं सुंदर असं मंगलमय वातावरण होतं. आणि हे माझ्या अंगणातून दिसणारं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आम्हाला शिखराचं दर्शन रोज होतं. आणि मी जेव्हा ही क्लिप घेतली तेव्हा अजून खांबावरचे
लाईट देखील बंद झालेले नव्हते. म्हणजे त्याला म्हणतात ना की फटफटले, आता आमच्या इथं फटफटलं असं म्हणतात जेव्हा सूर्योदयाची सुरुवात होते, म्हणजे सूर्यदेवता दर्शन देतात त्यावेळची ही क्लिप आहे. आणि सगळं आवरून मी बाहेर आले होते रांगोळी काढण्यासाठी आणि सडा अगोदरच मारला होता. छान पाणी सुकलं होतं. ही अंगणातली रांगोळी मस्त असं छान रांगोळी जमेल तशी काढते बरं का मी, कारण बऱ्याच ठिकाणी रांगोळ्या काढायच्या असतात. त्यानंतर ही आहे प्रवेशद्वारावरची लक्ष्मी पद्म, गोपद्म, गायत्री पद्म आणि स्वस्तिक. त्यावरती लाल आणि पिवळा रंग मी कंपल्सरी भरते. नंतर आपल्या तुळशीजवळची श्रीराम जयरामची रांगोळी आणि नंतर केली होती तुळशीची पूजा. आता तुळशीची पानं जरा जरा गळलेत बरं का, चैत्र महिना असल्यामुळे. चैत्र महिन्यात बऱ्यापैकी पानगळ होते बरं का, आणि नवीन पालवी फुटते. आमच्या पण तुळशीची बरीचशी पानं गळालेत, त्यामुळेच मी नैवेद्याला पण एखादं पानच तोडत. आता प्रत्येक पदार्थांवर नाही ठेवत तुळशीचं पान, सगळे मिळून एक ठेवते, कारण नवीन पालवी फुटते आहे सध्या. आता एखाद्या महिन्याने पूर्ण बहरेल तुळस देखील. आणि असाच नियम आहे की तुळशीची पूजा नंतर आपला जो प्रवेशद्वार असतो पूर्वेकडचा, त्याच्या उंबराची पूजा म्हणजे उंबऱ्याची पूजा आणि नंतरच देवपूजा हा आपल्या केंद्रातला नियम आहे. रोजची देखील हाच नियमाने पूजा करायची. आणि तुळशीची पूजा उंबराची पूजा झाली तोपर्यंत गाई दारात आल्या, हा रोजचा नियम आहे. गाईंना आज पिवळी केळी दिली, गाईची पूजा केली. त्यानंतर आपण सर्व देव उजळून घेतले आणि देवांना स्थापन केलं मंदिरामध्ये. आणि नंतर केली महाराजांची प्राणप्रतिष्ठा. नवीन मूर्ती आणलेली आहे आपण महाराजांची, त्यामुळे दूध, दही, मध, तूप ह्या सगळ्यांनी महाराजांना छान असा अभिषेक घातला आणि मस्त आपण महाराजांना स्थानपन्न केलेलं आहे. आणि श्रीसूक्त, पुरुषसूक्त, नंतर फलश्रुती या सगळ्यांची जलाभिषेक आणि पूजा केली. आता हे रोजच आपण करणार आहोत. आज हे पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करताना म्हणजे स्थानापन्न करताना महाराजांना दह्यादुधाचा अभिषेक करूनच करायचं आहे. त्यामुळं मी देखील केलं, जमेल तसं करते मी, कारण जितकं आपल्याला माहिती आहे. आता ही सेवा म्हणजे ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली. आता ह्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर म्हणजे प्रत्येकाचा हा वेगळेपणा असू पण शकतो बरं का, कारण कुणाला हे बरोबर वाटू शकतं, कुणाला हे आणखीन वेगळं चुकीचं पण वाटू शकतं. पण आमच्याकडे असं केलं जातं. दही, दूध, तूपमध्ये ह्या पंचामृताने महाराजांना अभिषेक घातला आणि नंतर पुरुषसूक्त, श्रीसूक्त, फलश्रुती ह्याचा जलाभिषेक घातला आणि महाराजांना स्वच्छ कपड्याने पुसून म्हणजे अंग पुसून त्यांचं वस्त्र परिधान केलं. आणि हे वस्त्र देखील आपण अक्कलकोटवरूनच आणलेले आहेत. आणि मी आणतानाच वस्त्र देखील की नाही पिवळ्या आणि केशरी रंगाचे आणले, म्हणजे महाराजांना पिवळा आणि केशरी रंग फार प्रिय आहे. धूपदीपांचा वास असा दरवळत होता महाराजांचा अभिषेक जेव्हा चालू होता ना, असं प्रत्यक्ष जेव्हा स्वामी भेटतात ना, ती प्रचिती स्वामी सेवेकरी असणाऱ्यांना खरंच येईल बरं का, मी म्हणते म्हणून. आता जे नाहीत सेवेमध्ये बरं का, जे व्ह्युअर्स नाहीत त्यांना वाटणार नाही खरं, पण जे स्वामी सेवेत आहेत त्यांना म्हणजे ते सांगता क्षणी कळेल की महाराज आपल्याकडे बघतात आणि हसतात म्हणून. तर महाराजांना वस्त्र परिधान केलं, फुलं, नंतर नैवेद्यासाठी साखर घालून मी दूध गरम करून घेतलं होतं. ते दूध कोमट करून महाराजांना फुलपात्रामध्ये नैवेद्याला ठेवलं आणि सगळीकडे असे धूपदीपांचा वास येत होता. मस्त असं महाराजांची पूजा झाली. त्यानंतर केली आपण गुरुचरित्र ह्या ग्रंथाची पूजा. 5वा वेद मानला जातो गुरुचरित्र हा ग्रंथ. आणि अतिशय भाग्यवान आहेत जी लोक त्यांना गुरुचरित्र वाचण्याची किंवा ऐकण्याची संधी मिळते. स्वामी मार्गात आलेले लोक तर भाग्यवान आहेतच, पण त्यामध्ये गुरुचरित्र वाचण्याचं परमभाग्य आपल्याला गुरुमाऊलींमुळं मिळतं आहे बरं का. तर असा हा पावन पुण्य गुरुचरित्र ग्रंथ आजपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे. बरेचसे नियम आहेत गुरुचरित्रचे, नियमांमुळेच गुरुचरित्र ओळखला जातो. थोडक्यात जाणून घेऊया. तर गुरुचरित्रामध्ये कांदा लसूण वर्ज हा महत्त्वाचा नियम आहे. ब्रह्मचर्य पालन, नंतर कॉटगादी वर्ज, खाली सतरंजी किंवा चटई टाकून झोपणे, एकधान्य म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवशी जे धान्य खाईल तेच 7 दिवस खायचं. त्यामध्येच मोजक्या भाज्या आहेत, जसं का शिमला मिरची किंवा बटाटा किंवा दोडका, गिलके, तोंडले असे भाज्यांचा समावेश आहे. ते देखील लाल तिखटाच्याच करायच्या आहेत, म्हणजे काळं तिखट वापरायचं नाही आहे. हिरवी मिरची देखील वापरू शकतो. परत
कमीत कमी मसाल्यांमधले आहेत. मसाले सगळे वर्ज आहेत, शेंगादाणे वर्ज आहेत. जर उपवास आला मध्ये आपल्या आठवड्याभरामध्ये तर त्या उपवासाला खिचडी चालते, फळं चालतात, फळाहार चालतो, तर शेंगादाणे बहर चालत नाही. असे हे नियम आहेत, मी थोडक्यात सांगितले आहेत. बरेचसे नियम आपल्या म्हणजे जवळजवळ सगळेच नियम गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर दिलेले आहेत आणि त्याचं वाचण्याचा सुद्धा नियम आहे. तर पहिल्या दिवशी 9 अध्याय असतात, असं 9 अध्यायांचं वाचन पहिल्या दिवशी असतं. तिथं प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे हे ग्रंथामध्ये सांगितलं आहे. त्या पद्धतीनं आज आपण 9 अध्याय वाचलेले आहेत. 9 अध्यायांचा देखील थोडक्यात भावार्थ समजून घेऊया. तर पहिल्या अध्यायामध्ये सर्व देवदेवतांना मानवंदना आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये दीपक नावाच्या शिष्याविषयी गुरुसेवेचं महत्त्व आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये अंबरीश राजाला दुर्वास मुनींनी शाप देताना अंबरीश राजांनी विष्णूचं स्मरण केलं आणि दुर्वास मुनींचा शाप स्वतःवर कसा घेतला ह्याची माहिती आहे, ह्याचा अध्याय आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये माता अनुसूया यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश कसे आले आणि ते दत्तात्रेय अवतार कसे झाले ह्याचा अध्याय आहे चौथा, जो मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि 5व्या अध्यायामध्ये दक्षिण भारतातील पिठापूर इथे आपळराज आणि सुमती या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म याचं महत्त्व सांगितलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये. आणि 6व्या अध्यायामध्ये दशशीर असलेल्या रावणाने कठोर तपश्चर्या करून कैलास पर्वतावरून शिवलिंग आणले, तो गोकर्ण महिमा आहे. नंतर 7व्या अध्यायात ब्राह्मण स्त्री सौदामिनीचा केलेला शिवशंकराने उद्धार, तो अध्याय आहे. नंतर 8व्या अध्यायामध्ये कुरवपुरातील अंबिका मातेचं पतिव्रता महिमा आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्यांना आशीर्वाद दिला की त्यांच्यासारखा पुत्र त्यांना होईल म्हणून. आणि 9व्या अध्यायामध्ये कुरवपुरातील धोब्याची कथा आहे, त्यांना राजभोग मिळेल असा आशीर्वाद दिलेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी. आणि जेव्हा नरसिंह सरस्वती अवतारात ते पुन्हा येतील तेव्हा त्यांना पुन्हा सेवा करण्याची संधी भेटेल. असे 9 अध्याय पहिल्या दिवशी निघतात. थोडक्यात मी गुरुचरित्राच्या पहिल्या दिवशीच्या 9 अध्यायांमधील भावार्थ सांगितलेला आहे. जे पारायणाला बसले आहेत त्यांना तर माहितीच आहे, पण जे पारायणाला बसू शकले नाहीत काही कारणाने त्यांच्यासाठी मी थोडक्यात सर्व कथा सांगितलेल्या आहेत. आणि जर शक्य होत असेल वाचणं ना पुन्हा कधी भविष्यामध्ये तर नक्की गुरुचरित्र वाचा. अतिशय असा पुण्यवान ग्रंथ आहे गुरुचरित्र आणि गुरुमाऊलींनी आपल्यासाठी तो फार सोपा करून आणलेला आहे. असा पावन पुण्य असं आपलं गुरुचरित्र पारायण जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर नक्कीच संकल्प करून करा. आणि संकल्पाविषयी पण मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देते. आणि जर तुमच्या मनामध्ये कुठल्या इच्छा असतील, तुमची कुठली कामे व्हायची राहिली असतील तर नक्कीच संकल्प करूनच ते पारायण करा. आता आपण वारंवार करत असू तर संकल्प नाही केला तरीही चालतो. आणि मनात काही इच्छा असतील तर त्या महाराजांना आपोआप कळतात असं मला वाटतं. त्यामुळं वारंवार करणाऱ्यांनी नाही केला तर चालेल, पहिल्यांदा करणाऱ्यांनी अवश्य संकल्प करा. आणि मी घरच्यांसाठी काय केलं होतं स्वयंपाकामध्ये तर शेवग्याची शेंग केली होती आणि चपात्याची कणिक भिजवून घेतली होती. आता ह्यातील चपात्या माझ्या पण असणार आहेत, म्हणजे महाराजांच्या नैवेद्याच्या पण असणार आहेत. त्यामुळं मी तेल वेगळं घेतलं. रोज जे आपण तेल लावतो चपातीला ते तेल वापरायचं नाही 7 दिवस. पहिल्यांदा सुरुवातीला गाईची चपाती करून घ्यायची, नंतर महाराजांच्या 2 चपात्या करायच्या, ज्या नैवेद्याच्या असतील त्या काढून ठेवायच्या बाजूला आणि मग राहिलेल्या चपात्या करायचा. हा नियम रोज फॉलो करायचा बरं का. आणि नंतर मी माझी स्वतःची भाजी म्हणजे नैवेद्याची भाजी केली होती, अगदी साधी सोपी असते. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे तडतडून घेतले, थोडंसं कढीपत्ता, हिरवी मिरचीचे तुकडे घातले आणि लाल तिखट हळद घालून साली काढलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या, चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि रबरबीत शिजवून घ्यायची बरं का. आणि मस्त शिजल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालायची. 5 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. शेंगादाण्याचं कूट वापरलेले नाही, मोहरी वापरलेली नाही, काळं तिखट वापरलेले नाही, हे आवर्जून सांगत आहे मी इथे. तर स्वयंपाक झाल्यानंतर 10:30ची आरती, 10:30ची आरती आणि संध्याकाळची 6:30ची आरती चुकवायची नाही. 7 दिवसाच्या सप्ताह कालावधीमध्ये जे काही असेल, आता जर आपलं स्वयंपाक झाला नसेल तर आपण एखादं फळ ठेवू शकतो. तर मी ठेवले डाळिंबाचं फळ आणि गणपतीची आरती, स्वामी समर्थ महाराजांची, दत्तगुरूंची आरती, आईसाहेबांची आरती म्हणजे देवीची आरती
आणि नंतर खंडोबाची आरती, अशा माझ्या नेहमीच्या आरत्या आहेत. हे 10:30ची आरती आणि अशीच 6:30ची आरती असते. म्हणजे आपले जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये सकाळची आरती, संध्याकाळची आरती वेगवेगळी आहे. सायंकाळी 6:30 वाजता कोणती आहे आरती ते मी पुढे सांगतेच. तर अशी 10:30ची आरती करून घेतली आणि नंतर भाजी शिजल्यानंतर मी दाखवला नैवेद्य महाराजांना. नैवेद्य दाखवताना ताटाच्या खाली मंडळ काढायचं, म्हणजे चौकोन काढायचा आणि त्यामध्ये फुली असं मंडळ काढायचं. 3 वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांना पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा. जमेल तर तुळशीपत्र ठेवायचं. सध्या उन्हाळा आहे त्यामुळं मी जास्त पानं तोडत नाही. हे पहा. आणि संध्याकाळच्या 6च्या आरतीसाठी म्हणजे 6:30च्या आरतीसाठी मी नैवेद्याला केला होता गोड शिरा. तर हे मंडळ काढलं मी, वाटीमध्ये शिरा ठेवलेला आणि त्यावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे. 3 वेळेस पाणी फिरवल्यानंतरच महाराजांना नैवेद्य दाखवला जातो. हा नियम आपल्या केंद्रातला आहे बरं का. प्रत्येकाचा वेगळा पण असू शकतो नियम. आता आम्ही केंद्रातले सेवेकरी आहोत, आमचा हा नियम आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचा. 6:30च्या आरतीला जरी काही केलं नाही तर तुम्ही साखर म्हणजे खडी साखर किंवा एखादं फळ ते देखील ठेवू शकतो. मी केला होता शिरा म्हणून मी शिऱ्याचा नैवेद्य दाखवला महाराजांना आणि 6:30ची आरती करून घेतली. 6:30च्या आरतीमध्ये गणपतीची आरती आहे, स्वामी समर्थ महाराजांची वेगळी आरती आहे, दत्तगुरूंची वेगळी आरती आहे, नंतर नारायणाची आरती आहे आणि नंतर गायत्री मातेची आरती आहे. 6:30च्या आरतीमध्ये ह्या आरत्या घ्यायच्या आणि नंतर ह्या पहा आरत्या. आता माझं पुस्तक नित्यसेवेचं खूप जुनं झालेलं आहे बरं का, बऱ्याच ठिकाणी फाटू पण लागले. भरपूर वर्ष झालेत ह्या पुस्तकाला. तर ह्या आरत्या आहेत, ह्या आरत्या घ्यायच्या. नंतर घ्यायचं विष्णू सहस्रनाम. आणि आता त्याबद्दल एक सांगते की विष्णू सहस्रनामचे व्हिडिओ यूट्यूबला भरपूर आहेत. तुम्ही दिंडोरी प्रणिती विष्णू सहस्रनाम जेव्हा म्हणताल तेव्हा आपल्या विष्णू सहस्रनाम पुस्तकामधीलच विष्णू सहस्रनाम येतं, कारण बरेचसे संस्कृत शब्द आहेत त्यामुळे म्हणताना चुका होऊ शकतात. कारण दिवसभरातल्या काही आपल्याकडनं कळत नकळतपणे ज्या चुका होतात त्या चुकांची माफी मागण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम घ्यायचं असतं. मग ते विष्णू सहस्रनाम घेताना चुका होऊ नयेत म्हणून काय करायचं की आता आम्हाला सांगितलेलं आहे बरं का केंद्रातल्या ताईंनी की आपल्या यूट्यूबवर आपण सर्च करायचं दिंडोरी प्रणित सेवा मार्गमध्ये विष्णू सहस्रनाम. ते दादा समोर म्हणतात, मग त्यांच्या पाठीमागे जमेल तर आपण म्हणायचं, जर पाठ नसेल तर किमान पुस्तकामधलं तरी जेवढं जमेल तेवढं तरी म्हणायचं. आणि नंतर नित्यसेवा. तर नित्यसेवेचं पुस्तक देखील माझं जुनं झालेलं आहे ग्रंथ. तर त्यातील 3 अध्याय 11 माळी जप ही नित्यसेवा पारायण कालावधीमध्ये चुकवायची नाही. आणि नंतर तुकारामाचा अभंग आणि ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान हे नित्यसेवेमध्ये आहे, हे देखील संध्याकाळच्या सेवेमध्ये घ्यायचं. आणि नंतर आपण तुळशीचा दिवा मी लावलाच होता अगोदर, त्याचं मला क्लिप घेणं जमलं नव्हतं म्हणून मग मी नंतर घेतली बरं का. की संध्याकाळची दिवाबत्ती असते, आरतीच्या आधी तुळशीचा दिवा उदबत्ती लावणे, घरात धूपदीप सगळीकडे लावणे हे खूप गरजेचे आहे. हे सगळं करून मगच सायंकाळची आरती करायची आहे. आणि जरी उजेड असेल, आता सध्या उन्हाळा आहे, मग 6:30च्या वेळेस अंधार तर काही पडत नाही, पण प्रदोष कालावधी चालू झालेला असतो त्यामुळे हे सगळं करूनच आरती घ्यायची आहे. आता मी अक्कलकोटला गेल्यानंतर काय घडलं हा प्रसंग सांगते. ही क्लिप आहे जी आरतीची CCTV फुटेज बाहेर दिसतो मंडपामध्ये, ती मी घेत होते आणि ती मी फक्त थोड्या वेळाची घेतली कारण कॉपीराईट लागू शकेल म्हणून. तर ती क्लिप शूट करते वेळेस आरत्या झाल्या आणि नंतर आम्हाला प्रसाद मिळाला मोतीचूर लाडूंचा असं वाट्यांमध्ये आणि आम्ही मांडी घालून असं मंडपामध्ये बसलो होतो खाण्यासाठी. तोपर्यंत एक श्वान येऊन आमच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे जे दत्तगुरूंचं प्रतीक आहे त्यांचं वाहन मांडलं जातं. आणि एक क्षणाचाही विलंब न करता आमच्या पटकन लक्षात आलं की ते श्वानाला ते प्रसाद द्यावा. आमचे 2-2 घास खाऊन झाले ते दोघांनीही. आम्ही त्या वाट्या आमच्या त्या श्वानाच्या समोर ठेवल्या. त्यांनी मनसोक्त त्या प्रसादाचा आनंद घेतला आणि महाराज भेटल्याचा आनंद जो झाला तो शब्दात सांगता येत नाही. अगदी म्हणजे डोळे पाणावले की महाराजांनी आशीर्वाद दिला. हा प्रसंग फार क्वचित घडतो बरं का, आमच्याही बाबतीत खूप फार क्वचित घडतो, असं होत नाही. पण आम्ही महाराजांची मूर्ती आणायला गेलो आणि त्यावेळी हा प्रसंग घडला. आणि माझा कॅमेरा आरतीसाठी चालू होता त्यामुळं मला हा माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करता आला. तर मी म्हटलं माझ्या व्ह्यूवर्ससाठी देखील हा प्रसंग शेअर करावा.
परमेश्वर कुठल्या रूपात येतो आणि भेटतो हे सांगू शकत नाहीत आपण, तशाच पद्धतीचा आहे. तर हा दिवसभराचा व्लॉग म्हणा किंवा गुरुचरित्र पारायण दैनंदिनी थोडीफार मला काही जमली तेवढी मी शूट केलेली आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि काही राहिलं असेल तरीही क्षमा असावी. आणि आता उद्याचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आपण उद्या घेऊन येणार आहोत. उद्याची दैनंदिनी मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांची कृतज्ञता, धन्यवाद आणि सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.